मम्मी उगाच टोमणे मारून बोलती पहिली नंतर म्हणते चल 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 चल. नाही रे जायचं उगाच नको डोकं करू. चला मला जायचं जराशी. नाही यायचं. ए, चल. नाही यायचं मला. अहो जावा की किती रिस्पेक्ट करता. चला ना नाही पटकन. नाही अहो जावा. अरे ते माणूस असं आहे ना एवढं काही झालं ना की लगेच रुसून बसायची सवय. तुम्ही लाडला. आलोय मी आता माग आणि इथं बघा दही लावलेलं आहे आपल्या इथं. हे बघू शकता दही आज कमी आहे जरा माल कमी बनवलंय. पनीर पण बनवलेलं आपण इथं. हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गाईज दिवसाची सुरुवात करूया आपण गरम पाण्याने. एक्सरसाइज करायची आहे. जास्त वेळ आजपासून खूप झाला टाइमपास. आपण एक्सरसाइज करू आणि रात्रीचे ड्रायफ्रूट्स वगैरे भिजत ठेवले होते, त्यातलं पण पाणी वगैरे काढून ठेवलं आहे. पण ते आत्ता नाही खाणार. माझी एक्सरसाइज वगैरे झाली त्याच्यानंतर खाईल. आता तर फक्त गरम पाणी. चला आता आपण गरम पाणी पिऊन एक्सरसाइज करूया. आणि बघा मी आजपासून नवीन नवीन एक्सरसाइज पण करणार आहे. त्या कोणत्या करणार आहे? माझं सगळं व्यायाम एक्स्ट्रा होतं सांग का? 2 वेळा होतो एक्स्ट्रा व्यायाम. आणि एक झाली आंघोळ करून रेडी. आणि आता एक्सरसाइज तर तुम्हाला जास्त काही दाखवलं नाही, कारण की अर्ध्या तासाची एक्सरसाइज आहे. तिथे सगळ्या व्लॉग संपून जाईन. त्याच्यामुळे मी एक्सरसाइजचं काही व्लॉगमध्ये नाही शूट केलं जास्त. तर चला आता आंघोळ करून रेडी तर झाली आहे. आता ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजे. आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतले अक्रोड, खजूर, काळे मनुके, बदाम आणि अंजीर भिजवल्यावर इतकं घाण लागतं मी तुम्हाला सांगते. खूप डेंजर लागतंय. आमचं खालचं घर आहे तिथं सगळे मी मॅचिंग पडदे लावले. ते म्हणजे हे हॉलची खिडकीला आणि दरवाजाला मॅचिंग पडदा आहे रेड कलरचा. आणि इथं हा जो मधला पडदा आहे तो आमच्या हॉलचा जो कलर आहे एका वॉलचा वेगळा, त्याला मॅचिंग पडदा मी आणलं होतं. म्हणजे छान दिसतं. आलंय दूध. आत्ताच पप्पाने आणि प्रतिने दूध आणलं आणि मी आली आहे दूध घ्यायला पातीला घेऊन. ते म्हणतात ना मंदिर बना नाही भिकारी जमा, तसं आहे माझं. लगेच दूध घ्यायला आले पातीला घेऊन, कारण मला चहा प्यायचा आहे. म्हणून पहिलं म्हणलं पप्पाला मला दूध काढून द्या. तर मागून जे दूध घेऊन आलते ते ठेवलंय तापायला. असा किचन नाटक किती छान वाटतंय गाईज. पण असं तो दिवसभर नाही राहत. काही ना काही बनवलं तर तो परत खराब होतो आणि परत घासावा लागतो. आणि आज पप्पाने दूध आणलं मी दूध आणलं गेले. गरम तिथं केल्यानंतर मी दरवेळेस आणतो, पण आज लवकरच आणलं कारण मला चहा ठेवायचा होता प्रत्येक मला. बाकी सगळ्यांचं चहा पिऊन झालं आणि दूध संपलं. मग बरोबर पप्पाने टाइमात दूध आणलं. काय नकोय गाईज, बघितलं का आमचे पप्पा? बघितलं का म्हणतात ते, जर मला अंड्याची पोळी दिली तरच मला आता भात द्या, नाही तर नका देऊ म्हणतात ते. असं असतं का कुठं? आणि मम्मीला लागलं व्हिडिओचं दिवसभर, ते व्हिडिओच्या नादात असती. आता बघा तीच चर्चा चालली आहे, व्हिडिओ. संध्याकाळी जेवण जाणार नाही. मोबाईल ठेव. काय म्हणले? संध्याकाळी जेवण जाणार नाही. आणि एका मिनिटातच काय बोलले? संध्याकाळी चिकन बनव म्हणले. माझ्या बनवणार आहे का तुम्ही? हो, तुम्ही मटन म्हणले तर मटन आहे ना रे दादू. पप्पा म्हणले चिकन तर चिकन. हे काय असं बोलणं असतं, म्हणून मला पटत नाही. मग असं बोललेलं मला नाही आवडत. पप्पा बोलते ते माझ्या म्हणण्याने तुम्ही बनवणार आहे का? प्रत्येकाच्या मनाचं बनवत नसतं तर इथं आपल्याला येड लागायची वेळ येईल. हा, कारण की सगळ्यांना वेगवेगळ्या भाज्या आवडतात. पाहिलं चांगलं इथं आराम. आणि मी चाललो आता खाली. तिला करून द्या आराम. मी मस्त चहा पितो कारण मला खाली काम आहेत. आणि काम झाल्यानंतर मला खाली काम आहेत. चहा वगैरे पण मला पनीर कटिंग करण्यासाठी जायचं आहे. त्यामुळे मी चाललं खाली. पायल करते आराम. तिला काय आवाज देते ती काय आणि तू पण काहीच करणार. तर म्हणलं आपण चहा आपण आपलं आपण काम करू आणि चला खाली आपण. आज पायाला सुट्टी. पायल पायल पायल
ए पायल पायल अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज। कुंभकर्ण कुंभकर्ण आमच्या घरातला कुंभकर्ण नाही घरात कुंभकर्ण गजब टुबीबाज आदमी। घरातला कुंभकर्ण आहे आमच्या. आता बघा पायल मी खाली जातो जाऊ का हा जाऊ ना चहा प्यायचा आहे का तुला ए चहा प्यायचा आहे का हा मी चाललो खाली मोबाईल येतो तुझा मी व्लॉग घेतो खाली जाऊन जाऊ का हा हा ये मग तुम्ही जा तुम्हाला पनीर कटिंग करायला यायचं खाली ये पटकन आवरून कुंभकर्ण आमच्या घरात दुसरा इथं पण चालू आहे झोपा सगळ्यांच्या तर चला तुम्ही जातो माग अरे देवा आता आता बना पटकन चहा बनवचं जायचं हा जा पटकन बनव चहा तर बनव ना मग पटकन अरे जायचंय मला पाहा कामाला ती पण झोपली डाडोर उठता उठव ना आलो मी मागे जाऊन चहा ठेव कसं आहे काय बोलायचं नुसतं झोपोळी चला लवकर आपल्याला जायचं मागे जातो पनीर वगैरे काढतो पाण्यातून आणि तुम्हाला दाखवतो चला आलोय मी आता मागं आणि इथं बघा दही लावलेलं आहे आपल्या इथं हे बघू शकता दही आज कमी आहे जरा माल कमी बनवलं आहे कारण पनीर पण बनवलेलं आपण इथं थोडं आता मी पनीर काढतोच आहेत ना साईडला आणि पनीर काढल्यानंतर त्याला पाण्यातून पहिलं बाहेर काढायला लागतं थोड्या वेळ ते पाण्यात ठेवायला लागतं गरम असतं ना थोडं चिल्ड करायला ठेवायचं म्हणजे ते कडक सेट होतं एकदम मग ते कटिंग करायला सोपं होतं आपल्याला आता पाण्यात आपण काढू आणि वजन बघू किती वजन भरले त्यानुसार पॅकिंगचे पाऊच छापायचे तुम्ही बघितलं असतं व्हिडिओमध्ये पप्पा छापायला बसलेत मग पप्पाला जाऊन रिपोर्ट सांगायचा ते बा असं बनलंय मग पप्पा त्यावर छापणार मग आम्ही कट करायला येऊ गाईज मी पण आले ह्या पोराच्या मागं उठून आणि जाताना मला आवाज दिला एकदम झोपमोड झाली तर परत झोप नाही आली मला मग मी उठून आले आता चहा ठेवलाय एका साईडला ठेवला दूध गरम करायला आता अद्रक कुटते मम्मीला आतापर्यंत लय झोप आली ती काय हा ना तिथे माझा चहा आहे आणि दुधाचा चहा आहे गाय आता इथे व्हिडिओ बघा कसं चाललंय ह्यांचा सोनाची शेवटची रिॲक्शन मम्मी पप्पाला मम्मी पप्पाला एक घेऊन व्हिडिओ करा ना मम्मी मग आम्हाला बघायचं तुम्ही सकाळी कसा व्हिडिओ काढता दुसरं डायरेक्ट लगेच वाढत हिने सगळं पहिले पहिला लाईक पप्पाचा असतोय 100 मध्ये एवढा जरी पप्पा आला ना तरी पुष्ट होते का नाही सांग मला तू अगोदर 10 ते 12 वेळा पाहिले आणि मग ती माझी यायला नाही का पण पप्पा काय आणि स्वतः चिकन बनायसाठी लाईटीच लावल्या ती दिसत तरी क्लिअर आलाय कॅमेरा मी पुसत नाही वरचं त्यामुळं ना काय वेळेस पुसत येतं कॅमेरा पुसत नाही टॅटू काढलाय हातावर हे सर नाही आहे तुम्हाला चला लवकर नंबर लावून आले तिथे नाही म्हणलं संपला विषय ना नाही म्हणलं नाही रे जायचं उगाच नको डोकं करून चला मला काय कसं जायची नाही नाही म्हणलं नाही संपलं अरे पण तुम्ही कशाला बोलला ना 10 वेळा असं करतो 10 वेळा करतो मग गप जायचं जायचं होतं ना मम्मी गोष्ट म्हणे मारून बोलती पहिली नंतर म्हणते चल मग 10 वेळा असंच बोलला 10 वेळा असं बोललाय निघाला होता ना बाबा जा आता प्रेमाने बोलायचं चला म्हणून आता उठून तिथं जाऊन असं म्हणा मुकू चलो ना मुकू चला एकदा दाखवून दे चला नाही राहू दे जा दाखव तुझं तोंड पप्पाला चिडले पप्पा दाखवू थोडं दाखवू काय काम करा पप्पाच्या तोंडाचा फोटो काढा आणि तिला दाखवा इथे बघा माझा नवरा रुसला येत नाहीये असं झालंय काय प्रॉब्लेम आहे त्याच्या गोळ्या द्या आहे की नाही ऑप्शन पप्पा नीट स्माइल करा तुमचा एक फोटो काढू सांगा आता जा मम्मी रिक्वेस्ट करा तूच मम्मी जावा रिक्वेस्ट करा मग पप्पाला म्हणवा जरा येते ते जावा तुझं काय असतं रे
तुझं काय असते सांग मला. चालेल जेव्हा तुझं. काय कॅमेरा चालू करतो तू? जा काय असतंय हा? काय पण आमची भांडणं पण टाकतो का युट्यूबला? टाकणार आता. भांडणं कुठं आलं तुम्ही म्हणजे तुम्ही भांडण चालत तुमची? कोणी पण सांगायला 5 मिनिटं अगोदर काय चाललं होतं. मस्तपैकी व्हिडिओ बघत होते. जाऊ की आता. भाकर कोण कोण खाणार आहे आता सांगा. काय केलीस भाजी? मी खाणार आहे भाजी काय केलीस? हे अख्खं आका मसूर. मी खाणार. दादू तू खा ना भाकर. नाही भातच. पप्पा भातच. मी भातच काय काकू भातच. तिला नाही आवडत भाताची दुसरी ती भातातलीच आहे ना तिच्या इथे भातच होता असं. कुष्ठकोश. काय कुष्ठकोश? नाही प्रदोष. प्रदोष आज प्रदोष आहे. प्रदोष आज म्हणून काकू शांत बसली आई. आज काकूर पप्पाचा प्रदोष पडणार. त्या दिवशी मम्मीचा प्रदोष पडला. नाही बाबा आपण तिला काय बोल. जावं की माझा. तेच ना 8 वाजलेत जाऊ दे नाही रे, लवकर. नाही जायचं. 9 वाजेपर्यंत यायचं. बस मी बस ये की जाऊन जा पांढरे पांढरे. अहो मम्मी तुम्हाला जायचं नसेल तर लसूण बिसून तरी निवडून द्या. नाही तिला भाजी बिजी आणायची असेल आणून तिला. नाही ना. नाही मला यायचं संपला विषय नाही यायचं नाही यायचं इथून पुढा विषयच काढायचा नाही असं ए मी जाऊन लाडीगुडी लावतो. लाडीगुडी लावून जा. ते लाडीगुडी लावण्याचा माणूस नाही ते. मग कसं रागाने बोलणार आहे का? नका आता राहू द्या काकू. आपल्या समोर नाही पप्पा म्हणणार लगेच सोनू. ते मम्मी नंतर लाडी उडी लावल ना पप्पाला तेव्हा पप्पा ऐकतील. अरे ते माणूस असं आहे ना एवढंसं काही झालं ना की लगेच रुसून बसायची सवय. हा. पण तू 2 वेळा कशाला बोलली रे तसं? सांगितलं ना सगळं सोडले ना. पण मुश्किल बोलत होते ना. जाऊन द्या नाही मला ओढत ओढत जा हाताला धरून फोडणीला 2-3 बघायला लसूण नाही टाकत. सूप घे, सूप कल्पना 2-3 कांडे घे, सूप घे. खाली नको कचरा करून तिथलं सूप घे आणि सुपामध्ये त्या काही ह्याच्यात लसूण सोलून ठेव. भाजीला नाही घेऊन ये. चला भाजीला तर आम्ही सगळं त्याला. तू पण जा काका जा. नाही नाही, मला नाही जा तू पाहिजे का तू आण हात नाही दुखला काकूने आल्यावर. धुतलाय मग सात. चहा पिले किती काय साथ तिवलायचा आहे दिवसभर पाण्यामध्ये साबणात काम करत ती परत मला त्या माणसाच्या माग लागाय मला कठाळ येतो ते. मग पुढून जा ना. मागून नका जाऊ पुढे जावा ना मम्मी. ए जाऊन दे सर आपण मोमो ए चल सोनू मोमोज खाऊन आपण. माणूस चांगलं सर म्हणलं की मला तेवढं ऐकतच नाही. मला पण नाही आवडत असलं लहान नाही तर बाळाला. काय? रुसून बघायला बसायचं लगेच. आज मला तर किती काय काय बोलतं सगळे. मी रुसते का? अगं बाया 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 बाया. मी तर सगळ्यांना रुसवते. मी नाही रुसत. अगं बाया जाऊन दे. भांडण होतील आता उगाच. प्रदोष. काकू काय बोला ना आज काकू म्हणली आज प्रदोष आहे. ते काहीतरी असतं मला पण नाही माहिती होतं. म्हणली ते जर असलं तर आपल्यावरती आज लय संकट येतं. संकट मोठं. अजून काय राहिलं यायचं? टोमण्यांचं संकट येतं लय मोठं. माझं चाललंय स्वयंपाक. इथं आज मी बनवली अख्खा मसूरची आमटी. आमच्या घरात अशा भाज्या रात्रीच्या कंपल्सरी लागतात. सकाळची एक वेगळी भाजी असते आमच्या घरी पण रात्रीचं आम्हाला कडधान्यच पाहिजे कारण की ते पातळ चांगलं वाटतं खायला. असं नाही का भाजी थंडीच्या दिवसात तर भारी वाटतं गरमागरम मस्तपैकी चुरून भाकरी वगैरे छान लागते. आणि अख्खा मसूरची आमटी सगळ्यांनाच आवडती फक्त पप्पाला जास्त नाही आवडत. तर आता फोडणी देते आता आणि त्याच्यानंतर भाताचा कुकर लावायचा आहे मला वेगळा आता. आणि मग भाकरी पण करायच्या. ते लवकर लवकर स्वयंपाकावरून घेते मग आपण गप्पा मारत बसू बाहेर जाऊन. आज उशीर झाला स्वयंपाक बनवायला कारण की मध्ये लाईट गेली होती म्हणून मला उशीर झाला. आणि आता मी गरमागरम भाकरी टाकल्यात. आता जाऊ आपण जेवण करू. तर गाईज आम्ही वरती आलो. त्याच्यानंतर आता सगळं वरचं बिछाना वगैरे टाकून झालाय आणि आता मी झोपणार लगेच कारण आज आम्ही गेलो होतो चालायला तर खूप जास्त लांब आम्ही राऊंड मारलाय आज. त्याच्यामुळं आता एवढी जाम असं पडूशी वाटतंय ना. आणि आमच्या इथे देवाचा कार्यक्रम पण आहे आज त्याच्यामुळे लवकर ब्लॉग एंड करते कारण की तिकडूनचे गाणे चालू झाले तर ब्लॉगमध्ये तोच सगळा वॉइस येईल. आता बंद झालं होते म्हणून लगेच ब्लॉग एंड करायला घेतला. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा ना. आमचा दिवस आजचा तुम्ही बघितला असेल कसा गेला. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.